सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी आहोत। महाराष्ट्र शासनाची एसटी आलेली आहे रोपवे, तर पूर्ण अलाउड करतात फोटोसाठी। येस, तर राम राम मंडळी, घासे व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज घासे आणि घासेची फॅमिली निघाले थेट नाशिक फिरायला। पहिल्यांदा तर वणी करायचं आपल्याला, त्यानंतर त्र्यंबकेश्वर असा प्लॅन आहे आजच्या दिवसाचा। सकाळी 6 वाजता निघालोय, 250 किलोमीटरच्या वर पिंपरीतून, म्हणजे पिंपरी टू वणी। चला मग, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। थोडासा किलोमीटर चालल्यानंतर म्हणजे एक 10-15 किलोमीटर आलो, चाकांच्या लय पुढे आलोय। बायको काय ऐकत नाही, फोटोच काढायचा आहे आणि फोटो नव्हतं ना काढलं मेन म्हणजे। तर फोटो काढण्यासाठी खास आम्ही होतो उतारलोय जवळजवळ निमगाव इथून 9 किलोमीटर दाखवत आहे बोर्डवर। नाशिक सरळ सरळ जायचं, थेट जायचं आम्हाला असं। येस, तर फायनली फोटो काढून झालात आणि थेट आता परत निघू इकडं। जो वरून आपल्या गेला आहे तो समृद्धी महामार्ग आहे आणि इथे सर्कल बघत असेल दाखवले गोल। समृद्धी महामार्गाच्या आता आपण खालून झालोय, इथून बरोबर 39 किलोमीटर दाखवते। आमचे मंडळी लय नाचव होते, गाणं लावले तेव्हा। आता बघा धाराडोर झाले। असं आहे फिरायला गेलो नाही सुरू असतं, जेव्हा आपण प्रवास करत आहोत त्या ऊस होतात। सिन्नर पार केला, टोल पार केला आणि एका ठिकाणी नाश्ता करायचा प्लॅन चालू आहे आमचा। आता कुठे येतात, जाम भूक लागली आणि फायनली घेतो आम्ही वडापाव, पॅटीस, समोसा, सगळ्यांचे वेगवेगळं आहे, फेवरेट आहे, आवड। तर नाश्ता करून झाला आहे आणि फ्रुटीने आमचं पाव घेते ना पुढे बघ। तिचा नाश्ता काय तर पाव, आमचं पाव खाते फ्रुटी। थेट नको नाशिकला, नाशिकवरून आपण राईड घेऊ। समजली भाषा तुम्हाला? आता आमच्या हो असं डोंगरात डोंगर लागतात आणि मध्ये आधी फ्रुटी आम्हाला डिस्टर्ब करते। नाही का? ओके ओके। जंपिंग हा, ओ भाई जंपिंग पाहिजे तुला? हा का? तुला आवडते जंप? तर हा मेन घाट आता सुरू होते आपल्याला, तिथून पूर्ण डोंगर दिसते। तुम्ही जर रस्ते बघत असाल कसं वळणावळणाचा रस्ता आणि रस्ता आहे छोटा, त्यामुळे सावकाश ड्राईव्ह करा जेणेकरून दुसऱ्याला आपल्याला त्रास नाही व्हायला पाहिजे। आणि पूर्ण डोंगराच्या वरती चालल्यात आपल्या गाड्या, हे बघत असं कसे रस्ते छोटे आहेत। आणि फ्रुटी आम्हाला नुसती त्रास देते। फ्रुटी का कॅमेरा दे आमच्या, व्हिडिओ शूटिंग करेल फ्रुटी आता आमची। हां, दरम्यान फ्रुटीने कॅमेरा पकडलाय आमचा आणि शूट करते फ्रुटी। फ्रुटीसाठी एक लाईक करा सर्वांनी, फ्रुटी लाईक करा बोल। सबस्क्राइब करो। आपण कुठे जातोय सांग? बाप्पाकडे जायला। का जायचं? टिकी लावायला। हा, तुला आवडतो बाप्पा? हा। अजून कोण येईल आपल्या सोबत? कोण कोण येईल अजून? ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। अजून बाप्पा अजून किस। लाईक करा, सबस्क्राइब करो, लाईक करो, सबस्क्राइब करो। सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी आहोत आणि 10 किलोमीटरचा घाट आहे। छोटा रस्ता आहे पण ठीक आहे, एवढा काय खडतर नाही किंवा खराब नाही आहे। भली मोठी पार्किंग दिसेल तुम्हाला। हे पार्किंग टोटली फ्री आहे। फ्री असली तरी त्याच्यामागे एक त्यांचा उद्देश आहे की तुम्ही जेव्हा पार्क करता गाडी तिथं ओटी घ्यायला लागते, त्यांच्यातनं एक ओटी घ्यायची आणि वरती जायचं, असं आहे। म्हणजे तुम्ही असा जेवा नाही तर असा जेवा, एम एमच आहे, त्यासाठी ही प्लॅनिंग आहे। ओटी घ्या फक्त, पार्किंग टोटली फ्री दिलेली आहे आणि ती पण सावलीमध्ये। दरम्यान ते पोलीस बिल झाल्यावर काढतात, आता परत एकदा लावतात। आणि
अजून एक गाडी येते आमची मागून, सुमित पाटील आणि त्याची फॅमिली. तो रोपवे आहे, असा रोपवे म्हणजे ती गाडी आहे त्यांची बस अशी वरती यायची. हो यम जी त्या ती आली दिसत असेल तुम्हाला बघा, तिथून आले बघा ते तसं ते येते तसं येते बरोबर. आम्हाला इथं वाजले याला यस तर 11:30 वाजला बरोबर. मध्ये फक्त एक नाश्ता थांबलो आणि डायरेक्ट इथं आलो. सकाळी 6 वाजता निघालो घरातून. रोपवे पार्किंग, रोपवेवाल्यांची पार्किंग इकडं, रोपवेकडे जाण्याचा मार्ग यस. आणि ही जी गर्दी असते थोडीफार ती रोपवे तिकिटासाठी लागलेली आहे. सकाळी तुम्हाला 4:45 वाजता चालू होता आणि 8:45 वाजता बंद होतं. तर हे तिकीट काउंटर आहे. तिकीट कसं आहे बघा, 12 ते 75 वर्ष असेल तर तुम्हाला 110 रुपये. 3 ते 12मध्ये 3 वर्ष ते 12 वर्षापर्यंत लहान मुलांसाठी 55 रुपये आणि 75 वर्षाच्या पुढील 55 रुपये. इथं बाजूला तिकीट काढली आणि इथून एंट्री आतमध्ये जाण्यासाठी. वरतीचा डोंगरावर बघितला तुम्ही तर पूर्ण जाली लावली म्हणजे जेणेकरून काय दगड येतील ना ते खाली येणार नाहीत. पूर्ण त्या डोंगराला पूर्ण जाली केलेली आहे, जाली लावलेली आहे जेणेकरून त्याच्यामध्ये खाली जे दगड येतील काय पडतील ते खाली पडणार नाहीत. हे अशी एंट्री केली आणि आतमध्ये त्यांनी प्लॅनिंग सेल बरोबर मार्केट केलं आहे ओटीसाठी देवाचं फूल हार या बिल्डिंगमध्ये. आयला मगापासून नुसतं उन्हामध्ये राहिलो होता. तुम्ही आलात तर डायरेक्ट आतमध्ये या तिकीट काढून आणि इथे तुम्ही रिलॅक्स होऊ शकता मध्ये बसून. गणपती बाप्पा पण आहे तिथे विराजमान झालेले आणि सुंदर अशा छोट्या छोट्या देवीच्या मूर्त्या. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला मार्केट दाखवतो. आम्ही मागा धरून बाहेर बसलो पण बाहेर बसू नका, आतमध्ये या मस्तपैकी विराज वा. जर टेबल खुर्च्या दिलेल्या आहेत. पुढे बघ गणपती यस मस्त आता हॉटेल आई. यस आमच्या आईने बनवलेलं हॉटेल आई. पुढं या आई म्हटलं. हो मी आईस्क्रीम घेऊन वाट बघतो सुमित पाटील फॅमिलीचे. यस पिंक कलरतील परिवार आलेला आहे तो बघ. चला शेट आलो. हे बघत नाही काय म्हणून बघतो मी पुढं जायत होतो पण आता कुठं जाशील. हां तर पाटील फॅमिली आलेली आहे पूर्ण. चेन्नई गोड गोड चष्मा घालून बरोबर आले रे टोपी पे. तर अशी भली मोठी लाईन लागले एकदमच. कशासाठी लावले काय माहिती. त्यातून 4-4 माणसाचा काय चेक नाही होत काय नाही. असं वाजतं दिवसभर. यस तिकीट चेक झाल्यानंतर थेट अशी तुम्हाला बसायला खुर्च्या आहेत आरामात. जस्ट इथून एंट्री घेतली आणि ही अशी वेटिंगसाठी तुम्हाला बसायला अशी जागा आहे सेपरेट. खुर्च्या आहेत म्हणजे आरामात बसू शकतो वेटिंग रूममध्ये. त्रास काय होणार नाही. पण ती पंख नाही फॅनची सोय आहे बाजूला फॅनची सोय पण केलेली आहे म्हणजे आरामात तुम्ही इथे बसू शकता आणि बघू शकता तुमचा रोपवे कधी येतं आहे, लाईन नंबर कधी लागते तो. इथूनही बाहेर रोपवे जाण्यासाठी एंट्री आहे आणि मंदिरात गर्दी असल्यास भाविकांना कृपया प्रतीक्षा करावी लागेल असं इथं स्पष्ट लिहिलेलं आहे. आपली एंट्री परत एकदा झाली आतमध्ये. परत इथून कुठून जायचं काय आयडिया नाही आपल्याला. परत आहे प्रति जोड 3 रुपये आहे. काढून झाल्यानंतर परत येतं लाईन. मला वाटतं लाईन नसेल पुढे पण भली मोठी अशी लाईन लागली आहे रे देवा. लई मोठी लाईन. एक जोड 3 रुपये फक्त 3 रुपये जोड. यस यस तर अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाची एस टी आलेली आहे रोपवे. आले 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 एक दुसरी एस टी आली. त्याच्यानंतर दुसरी एस टी येईल ते आमचा नंबर लागेल आहे ना कुठे. हां आमचा नंबर. यस तर पहिल्याच डब्यात आम्ही आहोत. तर बघूया 6 डबे आहेत. यस ब्रेक दाबला आहे तर तिकडून माणसं उतरतात आणि इकडून एंट्री होईल.
आतमध्ये एसी आहे रे, पण एसीचा फिलिंग नाही आहे. ते एसी दिसते तिकडं त्या साईडला वरती एसी. तर अशा प्रकारे आमची एस टी सुटलेली आहे महाराष्ट्र शासनाची. वाव, मस्त मस्त मस्त, सुंदर सुंदर सुंदर. यस, अशी 10 माणसं आहे आमच्या. यस, यम्मा यम्मा. यो पावसाळ्यात मस्त हिरवागार दिसत नाही, निसर्गरम्य बघायला. टुरिस्ट भरलाय सगळीकडे, त्यामुळे आता उतर आपली नव्हतं आहे बाहेरून. चला चला, एस टी मधनं वरती आलो तरी पण सेम गर्दी, सेम सेम गर्दी. बाकी बरं गार केला. यस, वरती आल्यानंतर परत येतो तुम्हाला सेम लाईनमध्ये यायला लागतंय. अशीच गर्दी तुम्हाला सेम गर्दी भेटते तुम्हाला एंडपर्यंत. मला वरती तर रिलॅक्स असेल, पण नाही, वरती पण सेम होतं सर. मंदिराच्या गाभाऱ्याजवळ जर आलो आपण, माकडा मस्तपैकी खात होतं बस. यस, तर मोबाईल आणि कॅमेरासाठी अलाउड केला आहे पूर्णपणे आम्हाला. तर पूर्ण अलाउड करतात फोटोसाठी. लाईनमध्ये तुम्हाला फोटो कॅमेरा वापरून देतात. अशी लाईन लागते, त्याच्यामुळे तुम्ही लाईनीमध्ये दर्शन पण होते आणि फोटो पण काढून होतात. बऱ्याच वेळेला प्रत्येक मंदिरात तुम्हाला फोटो, सेल्फी, कॅमेरा अलाउड नसतात. या मंदिरात पहिल्यांदा मी कॅमेरा, मोबाईल वापरलेला दिसतं आहे सर्वांकडे. हे अरेंजमेंट तशी केले की लाईनमध्ये तुमचं दर्शन ॲक्च्युली होऊन जातं आहे आणि तिथूनच मोबाईल फोटो काढता येतं. यस, दर्शन झाल्यानंतर आपल्याला असा समोरून वरून असा व्ह्यू दिसतं, म्हणजे छान असा पार्किंग आणि पूर्ण इथलं परिसर आणि डोंगर. आमचं दर्शन झालं, व्यवस्थित झालं आणि लाईनमध्ये तुम्हाला ॲक्च्युली दर्शन भेटतं. दर्शन मस्त भेटतं, फक्त गर्दी असल्यामुळे थोडा वेळ लागतो. 3 तास लागले आम्हाला, म्हणजे स्टार्टिंगपासून दर्शनपर्यंत. आता परत इथं लाईनला आहे, लाईनला नाही डायरेक्ट आता बसमध्ये बसू. एस टी येईल आमची, एस टी किती वाजता आहे ती. आता एस टी येईल, ते एस टीमध्ये बसून जाऊ आम्ही परत. मगाशी बघितली असे एस टी. गंगे इकडे, गंगे हे असतं फायनली आमची एस टी आली. वहिनी बाजू हा घासून देते आली एस टी. आणि एस टी आता परत एकदा बसून परत खाली जाऊ. अशा प्रकारे आमचं दर्शन झालं.